भेटलं हिपहॉपचं व्यासपीठ तर श्वास नीट घेतला, जिथं टुपाकचं मंदिर मी पुजारी तिथला. ही लाईन आहे सध्या देशभर गाजलेला मराठमोळा हिपहॉप आर्टिस्ट प्रथम जोगदंड म्हणजे संबाटा याची. यामध्ये त्याने एक नाव घेतलंय, ते म्हणजे टुपाक. आजचे जगभरातले हिपहॉप आर्टिस्ट ज्याला आपलं देवच मानतात तोच हा टुपाक शाकूर. हिपहॉप, रॅप या संगीत प्रकाराला टुपाकनेच एक ब्रँड म्युझिक बनवलं. एक काळ होता भारतात पॉप म्युझिकचा जलवा होता, पण गेल्या 10 वर्षात पॉपला बाजूला सारून हिपहॉपने अक्षरशः मार्केट उचलून धरलंय. याच हिपहॉपची हिस्ट्री काय आणि या संगीत प्रकाराने भारतात कसा प्रवेश केला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. हिपहॉप मुळातच एक संगीत प्रकार नाही, तर याला उठाव किंवा चळवळ म्हणावं लागेल. वेस्टर्न भागात याला रेबेल म्युझिक म्हणतात, कारण अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात लढा देण्यासाठीच या म्युझिकचा जन्म झाला. 70 मध्ये न्यूयॉर्क मधल्या ब्रॉन्क्स या शहरात एका सांस्कृतिक आंदोलनाच्या रूपात हिपहॉपची सुरुवात झाली. अमेरिकेत आधीपासूनच कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोकांमध्ये हाणामारी होतेच. गौरवर्णीय हे कृष्णवर्णीयांना तुच्छ समजायचे, समाजात स्थान देत नव्हते. या कारणाने त्यांनी याचा निषेध नोंदवण्यासाठी हिपहॉप आणि रॅप प्रकारात संगीत गायला सुरुवात केली. अमेरिकेतल्या आफ्रिकन अमेरिकन आणि लॅटिन अमेरिकन लोकांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागत होतं. त्यावेळी क्लब्स देखील फार महाग होते, जे कृष्णवर्णीय लोकांना परवडणारे नव्हते. त्यामुळे एका घेट्टो ब्रदर्स नावाच्या ग्रुपने ब्रॉन्क्स शहराच्या रस्त्यावर ब्लॉक पार्टीज सुरू केल्या. विशेष म्हणजे या पार्टीजमध्ये सगळी लोक येऊ शकत होती आणि त्याला पसंती सुद्धा मिळत होती. यानंतर आफ्रिका बंबाटा नावाचा डीजे आणि कूल हर्क, ज्यांना गॉडफादर्स ऑफ हिपहॉप म्हटलं जातं, यांनी हे म्युझिक प्रमोट करायला सुरुवात केली. या पार्ट्यांमध्ये डान्स, म्युझिक आणि आपापसात कॉम्पिटिशन सुरू झाले आणि हिपहॉप म्युझिक इथल्या लोकांचा एक भाग बनून गेली. आता हिपहॉप म्हणजे नेमकं काय, तर हिपहॉपमध्ये थोडं फास्ट पण अर्थपूर्ण मांडणीने गावं लागतं. विशेष म्हणजे यात यमक शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात. उदाहरणार्थ, माझ्या वर्चस्वाचा तिन्ही लोकी गाजावाजा आहे, माझ्या काळजावरती पडलेला तो घाव ताजा आहे, अशी रॅम जुळणारी गाणी तेव्हा सुरू करण्यात आली. या गाण्यांचा एक फायदा असतो की आपण यात जास्त शब्द वापरू शकतो आणि जे मांडायचंय ते योग्यरित्या मांडू शकतो. वरती जे नाव घेतलं आफ्रिका बंबाटा, यांनी मूळ आफ्रिकन आदिवासी लोकांकडून हे संगीत सर्वात आधी ऐकलं होतं. त्यानंतर त्यांनी हे संगीत अमेरिकेच्या स्ट्रीट्सवर आणलं. आदिवासी लोक त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी या प्रकारचे फोक म्युझिक गायचे. हिपहॉप आर्टिस्ट वाढत गेले तसा संघर्ष वाढत गेला. लोक आपल्यावर होणारे अन्याय गाण्यांमध्ये गाऊ लागले आणि त्यांना अटक होऊ लागली. या म्युझिकला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि कीथ काउबॉय याने पहिल्यांदा हिपहॉप हा शब्द वापरला. यामध्ये हिपचा अर्थ होता जागरूक असणं आणि हॉपचा अर्थ आहे क्रांती आणणं. त्यामुळे रेबेल, विद्रोही म्युझिक म्हणून ही गाणी जगभर पसरली, ज्याला संपूर्ण जगाने स्वीकारलं. या रॅपमध्ये अनेक प्रकार आहेत, जसे गँगस्टर रॅप, मंबल रॅप, ओल्ड स्कूल रॅप, बूम बॅप, ट्रॅप असे काही. नुकताच बिग बॉस विनर ठरलेला MC स्टॅन हा मंबल रॅप प्रकाराची गाणी गातो. काही काळापर्यंत रॅप म्युझिक फक्त कृष्णवर्णीय लोकांपर्यंतच लिमिटेड होतं, पण नंतर यामध्ये गोऱ्या रॅपर्सनेही उडी घेतली. 90s टुपाक शाकूर, JZ, स्नूप डॉग, 50 सेंट असे अनेक हिपहॉप आर्टिस्ट प्रसिद्ध झाले. पण यात सर्वात जास्त प्रसिद्ध नाव म्हणजे एमिनेम, जो गौरवर्णीय होता. सुरुवातीला त्याला कृष्णवर्णीय आर्टिस्टचा विरोध होता, मात्र तरी त्याने गाणं सुरूच ठेवलं आणि आज तो हिपहॉपचा किंग आहे. टुपाक शाकूर आणि एमिनेम या दोन आर्टिस्टनी अनेकांना इन्स्पायर केलंय, ज्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून आर्टिस्ट तयार व्हायला लागले. पण आतापर्यंत हिपहॉपवरून रेबेल म्युझिकचा टॅग निघून गेला होता आणि ती फक्त पॉप कल्चरमध्ये राहिली. भारतात हिपहॉप यायला तसा काळ लोटला. भारतात जे हिपहॉप संगीत आहे त्याला देसी हिपहॉप म्हणतात. याची सुरुवात केली बोहेमियाने. बोहेमियाचं नाव रॉजर डेव्हिड आणि तो मूळचा पाकिस्तानी, पण भारतात हिपहॉप कल्चर आणण्याचं त्याचं मोठं योगदान आहे. पण त्याच्या आधी बाबा सेगलने रॅप फॉर्मची गाणी सुरू केली होती. 2005 नंतर हनी सिंग, बादशाह, इक्का, रफ्तार, मॅन्ज म्युझिक, कृष्णा, ब्रोदावी यांनी रॅप कल्चर बराच गाजवला. हे सर्व आर्टिस्ट हिंदी आणि इंग्लिशमध्ये गाणी गायची. त्यानंतर सर्व भाषांमध्ये वेगवेगळे रॅपर्स तयार झाले. यानंतर हनी सिंगने बॉलिवूडमध्ये आपला बोलबाला चालवला. त्याची अनेक गाणी गाजली. 2015 नंतर डिवाइन, नेझी अशा अनेक आर्टिस्टनी मुंबईच्या गल्लीतले रॅप सॉन्ग दिल्लीपर्यंत पोहोचवले. यानंतर रणवीर सिंगच्या गली बॉय नावाच्या मूवीने धुमाकूळच घातला. या मूवीमध्ये हिपहॉप भारताच्या मुळातच रुजला. भाग भाग भाग, आया शेर, सच्चाई की ये लहर, हर मोहल्ले में कहर. देशभरातल्या सर्व हिपहॉप आर्टिस्टने यानंतर कहरच केला आणि आता प्रत्येक चित्रपटातून म्युझिक अल्बममध्ये हिपहॉप गाणी हमखास दिसतात. सध्या आपल्या महाराष्ट्रात पण असे कित्येक हिपहॉप बॉय इंटरनॅशनल स्टेजपर्यंत पोहोचलेत. यामध्ये डिवाइन, एमिवे, MC स्टॅन ही प्रमुख नावं आहेत.
मराठीमध्ये तर फक्त संबाटाचाच कल्ला आहे. याशिवाय रॉक्सन नावाच्या एका पुण्याच्या आर्टिस्टची गाणी सुद्धा गाजली आहेत. असा अमेरिकेतून भारतासोबत मुंबईच्या झोपडपट्ट्यांपर्यंत हिपहॉप आणि रॅप पोहोचलाय. पण सध्या हिपहॉप म्युझिक फक्त आणि फक्त लव्ह सॉंग्स किंवा कमर्शियल गाण्यांपुरताच उरलाय. तुमचा भारतातला फेवरेट हिपहॉप आर्टिस्ट कोण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.